4 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि वारकरी संप्रदायाच्या वेगवेगळ्या अभंगाचं निरूपण चिंतन मी करत असतो आणि मराठा आरक्षण जी लढा आहे त्यामध्ये सुद्धा मी सक्रिय सहभाग घेतलेला आहे। जवळजवळ 20 गावामध्ये प्रसार आणि प्रचाराचं नियोजन मी आणि संतोष महाराज डोंगरे आम्ही दोघांनी केलं होतं। सर साक्षीदार आहेत। बरोबर आहे। आणि त्या अनुषंगाने आपण ही कविता लिहिली। फक्त कवितेची थोडक्यात सांगतो की जरांगे पाटलाच्या अगोदरपासून हा लढा कसा सुरू झाला, हल्ले कसे झाले आणि त्यानंतर प्रमाणपत्र मिळेपर्यंतचा लढा कसा झाला त्यावर थोडक्यात मी माझ्या शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्कीच। तर ओबाळे सरांचा बाल कविता संग्रह देखील उपलब्ध आहे, बालतरंग नावाचा। तर ते उत्कृष्ट साहित्यिक आहेत। आज दादांवरती त्यांनी लिहिलंय। सर मला वाटतं गायला सुरुवात केली तरी हरकत नाही। अगदी आपण सुरुवात करू नक्की। आणि तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही सुरात सुर मिसळून जिथे असाल तिथून ते ऐकण्याचा प्रयत्न करा, गाण्याचा प्रयत्न करा। अगदी पोवाड्या टाईप कविता आहे। आपण खूप छान पद्धतीने दादावर शूरवीरांवर पोवाडे लिहिले जातात तशीच पोवाड्या टाईप ही कविता आहे। नक्की आपण मनोज दादा हे शूर आणि वीर आहेत, पाईक आहेत। पाईकपणे ज्योतीला सिद्धांत, शूर दई मात वचनचित्ती तुकोबरायचा अभंग आहे। तर आपण म्हणू मनोज दादा जरांगे। मराठा आरक्षणासाठी, मराठा समाजासाठी त्यांनी कसली कंबर, मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर, मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर। अण्णासाहेब पाटलांपासून लढले अनेक नेते, अण्णासाहेब पाटलांपासून लढले अनेक नेते, त्या सर्वांच्या हाती फक्त संघर्ष आले होते। आरक्षणाचा प्रश्न, अहो आरक्षणाचा प्रश्न असा बनला गंभीर, मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर, मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर। मित्रांनो कवन ऐकणार आहोत, तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंट्स लिहा आणि आपल्या बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। अगदी मराठा आरक्षणासाठी, अहो मराठा समाजासाठी त्यांनी कसले कंबर, मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर, मनोज दादा जरांगे तुम्ही एक नंबर। काय झालं बघा, 16% दिले, 12% दिले, 16% दिले,